मालमत्तेच्या वादातून दोघा नातवांनी वृद्ध आजीचा टॉवेलने गळावळून खून केला। ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी 11 वाजता पारे येथे घडली। सखुबाई संभाजी निकम वय वर्ष 80 असं मृत आजीचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी नातू आशिष सतीश निकम, सून रेणुका सतीश निकम यांना अटक केली आहे, तर दुसऱ्या अल्पवयीन नातवास ताब्यात घेतलंय। चिंचणी येथील सखुबाई यांना सतीश निकम व संगीता साळुंखे अशी 2 अपत्य। सतीश निकम यांचा सोने चांदी गलाई व्यवसाय आहे। त्यांची विटा, चिंचणी यासह विविध ठिकाणी मालमत्ता आहे। यातील अर्धा हिस्सा सतीश यांचे जावई कुणाल पाटील यांच्या नावावर करा, असे त्यांची पारे येथील बहीण संगीता रामचंद्र साळुंखे हिचं म्हणणं होतं। त्याचा राग संशयित नातू आशिष, त्याचा अल्पवयीन भाऊ व सून रेणुका यांना होता। यावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू होता। यामुळे गेल्या काही दिवसांपासून सखुबाई पारे येथे मुलगी संगीता हिच्या घरी राहत होत्या। दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सखुबाई यांची सून रेणुका तसेच आशिष याच्यासह दुसरा अल्पवयीन नातू संगीता साळुंखे यांच्या पारे गावातील घरी आले। त्यांना तू तुझ्या भावाला बोलावून घेऊन 48 तासांच्या आत मालमत्ता फिरवून दे, नाहीतर तुला व म्हातारीला 48 तासानंतर दाखवतो, अशी धमकी दिली। यानंतर तिघेही विट्याला निघून गेले। त्यानंतर मंगळवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास तिघेही पुन्हा पारे येथे संगीता यांच्या घरी गेले। त्यावेळी सखुबाई या घरी होत्या। तिघांनी पुन्हा वादावादी सुरू केली। सखुबाई यांना एका खोलीत नेऊन आतून दरवाजा बंद केला, टॉवेलने गळावळून त्यांचा खून केला। त्यानंतर तिघेही संशयित त्यांच्या विटा येथील घरी आले। घटनेची माहिती मिळताच उपाधीक्षक विपुल पाटील, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झालं। पंचनामा करून सखुबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विटा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला। या प्रकरणी विटा पोलिसांनी मृत सखुबाई यांचा अल्पवयीन नातवासह दुसरा नातू आशिष, सून रेणुका यांना रात्री उशिरा ताब्यात घेतलं। या घटनेची विटा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून निरीक्षक शरद मेमाणे पुढील तपास करत आहेत।